एक भाज्या शिजवताना 1 चमचा खाण्याचा सोडा टाकल्यास हिरवा रंग टिकून राहतो। 2 हिरव्या भाज्या भांड्यावर झाकून शिजवाव्यात, यामुळे जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत। 3 भाज्या जास्त शिजवू नये, थोड्या कच्च्याच उतरवल्यास त्या पौष्टिक आणि चवदार राहतात। 4 माशामधील एक घटक तुमच्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करून तुमचे शरीर निरोगी बनवण्यास मदत करतो। 5 मासे खाणे आपल्या शरीरासाठी खरोखर चांगले आहे, कारण ते आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांनी निरोगी राहण्यास मदत करते। सॅल्मन आणि ट्यूना सारख्या काही माशांना फॅटी फिश म्हणतात, कारण त्यांच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते। हे आपल्या मेंदूसाठी खूप महत्त्वाचे आहेत। पण आता शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की माशांमध्ये अजून 4 खास गोष्टी आहेत, ज्या आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करू शकतात। मासे खाणे, विशेषतः सॅल्मन, रावस मासा, आपल्याला निरोगी राहण्यासाठी माशाच्या सेवनाने 30 पेक्षा जास्त लाभ होऊ शकतात। 6 जगभरातील अनेक आहार तज्ज्ञांनी वेळोवेळी मासे खाण्याचा व त्यामध्ये रावस मासे खाण्याचा सल्ला दिलेला आहे। म्हणतात की मासे खाणे चांगले आहे, विशेषतः सॅल्मन म्हणजे रावस मासा। हे तुम्हाला निरोगी वजन ठेवण्यास मदत करू शकते आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढवू शकते। 7 आता कोलोरॅडो विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांनी सॅल्मनमधील म्हणजे रावस मासामधील 4 खास गोष्टींचा अभ्यास केला आहे, ज्या तुमच्यासाठी खरोखरच चांगल्या आहेत। त्यांना आढळले की या 4 गोष्टी तुमचे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात। त्यांनी त्यांच्या संशोधनाविषयी जर्नल ऑफ न्यूट्रिशन या विशेष मासिकात लिहिले आहे। त्यात म्हटले आहे की रावस मासा खाल्ल्याने तुम्हाला अनेक अत्यंत आरोग्यदायी फायदे होऊ शकतात, आणि त्यातील 4 घटक तुमच्या हृदयासाठी खरोखर चांगले आहेत। 8 जसे आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी आणि रोगांपासून लढण्यासाठी चिकन, मटण किंवा अंडी आवश्यक असतात, तसेच माशांची देखील आवश्यकता असते। जर आपण नियमितपणे मासे खाल्ले तर ते अनेक आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करू शकते। कधी-कधी डॉक्टर जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट आजाराने आजारी असतो तेव्हा मासे खाण्याचा सल्ला देतात। 9 सॅल्मन फिशमध्ये विशेष पोषक घटक पदार्थ असतात जे आपल्या शरीरासाठी खरोखर चांगले असतात। हे पोषक तत्व आपल्याला मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात। 10 जर तुम्हाला असे वाटत असेल की अंडी हे भरपूर प्रथिने असलेले एकमेव अन्न आहे, तर तुम्ही चुकत आहात। प्रथिने मिळविण्यासाठी रावस मासा हा आहे इतर माशांप्रमाणेच चांगला आहे। रावस माशात इतर माशांपेक्षा जास्त प्रथिने असतात, त्यामुळे जर तुम्हाला जास्त प्रोटीनची गरज असेल तर तुम्ही रावस मासे खाऊ शकता। हे जीवनसत्वे बी आणि डी मिळविण्यासाठी देखील खरोखर चांगले आहे। 11 सॅल्मन फिश खाणे आपल्या शरीरासाठी खरोखर चांगले असू शकते। त्यात अनेक खास गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत करू शकतात। जेव्हा तुम्ही सॅल्मन खाता तेव्हा ते तुमच्या शरीराला जीवनसत्वे आणि खनिजे यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वे मिळतात। हे पोषक घटक तुमची हाडे आणि स्नायू मजबूत बनवू शकतात आणि ते तुमच्या मेंदूला चांगले काम करण्यास मदत करू शकतात। रोज मासे खाण्याचे भरमसाठ फायदे। 12 तुमचे हृदय मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत होते। रावस मासा खाणे तुमच्या हृदयासाठी आणि रक्तवाहिन्यांसाठी चांगले आहे, कारण त्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते। हे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात, आणि तुमच्या धमन्या आणि शिरा अधिक लवचिक ठेवण्यात मदत करतात। रावस माशात अमिनो ऍसिड देखील असते, ज्यामुळे तुमच्या हृदयाचे स्नायू मजबूत होतात। 13 मेंदूचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी चांगले। ओमेगा 3 फॅटी ऍसिड असलेले पदार्थ खाणे तुमच्या मेंदूसाठी खरोखर चांगले आहे। यामुळे तुमची स्मृती क्षमता आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास खूप मदत करते। 14 वजन कमी करण्यासाठी उत्तम। ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी रावस मासा खरोखरच चांगला आहे। रावस माशाचे सेवन केल्यामुळे त्यातील उच्च प्रथिनेमुळे भूक कमी लागते। त्यात भरपूर पाणी आणि फायबर देखील आहे, ज्यामुळे तुमचे पोट भरलेले ठेवू शकते। 15 डोळे निरोगी ठेवण्यास मदत होते। डोळ्यांच्या समस्यांसाठी डॉक्टर मासे खाण्याचा सल्ला देतात, कारण त्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते। हे आपल्या डोळ्यांसाठी खरोखर चांगले आहेत आणि त्यांना निरोगी बनविण्यात मदत करू शकतात। माशांमधील ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिड अंधुक दृष्टी, कोरडेपणा आणि थकल्यासारखे डोळे, जळजळ यांसारख्या समस्यांना देखील फायदेशीर ठरू शकतात।
16 तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी उत्तम. रावस मासा तुमच्या केसांसाठी खरोखरच चांगला असतो कारण त्यात विशेष पदार्थ असतात ज्यामुळे तुमचे केस निरोगी राहण्यास मदत होते. या माशात ओमेगा 3 फॅटी ऍसिड, प्रथिने, व्हिटॅमिन B12 आणि लोह या सर्व गोष्टी असतात जे तुमच्या स्कॅल्पला डोक्याला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काम करतात. 17 रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते. कच्च्या माशांमध्ये इकोसापेंटाइनोइक ऍसिड आणि डोकोसाहेक्साइनोइक ऍसिड नावाच्या विशेष गोष्टी असतात. त्यात भरपूर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स देखील असतात जे आपल्या शरीरासाठी खरोखर चांगले असतात. 18 त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यास मदत करते. रावस मासा तुमच्या त्वचेसाठी खरोखर चांगला आहे. त्यात भरपूर प्रथिने असतात जे तुमच्या स्नायू आणि तुमच्या त्वचेसाठी चांगले असतात. परंतु आपल्या आहारात रावस मासा समाविष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टराचा सल्ला नक्की घ्या. 19 मुलांसाठी रावस मासा खाणे चांगले. रावस मासा प्रौढ आणि मुलांसाठी चांगला आहे. त्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड, DHA आणि UTVA नावाच्या खास गोष्टी असतात ज्या आपल्या शरीराला आवश्यक असतात. पण DHA आणि EPA वेगवेगळं काम करतात. EPA आपल्याला आनंदी वाटण्यास आणि वर्तन नियंत्रण ठेवण्यात मदत करते, तर DHA आपल्या जन्मापूर्वी आणि नंतर आपल्या मेंदूच्या वाढीस मदत करते. 20 गरोदर लोकांना खाण्यासाठी ठीक आहे. आठवड्यातून 2दा रावस मासे खाल्ल्याने गरोदर मातांना ताण, नैराश्य, 10% कमी होण्यास मदत होते आणि त्यांच्या शरीरात जळजळ होण्यापासून लढण्यास मदत होते. हे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. रावस मासा खाण्याआधी आई किंवा बाळाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न किंवा चिंता असल्यास डॉक्टराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 21 कर्करोग नावाच्या हानिकारक आजारापासून तुमच्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी उत्तम. रावस मासा सॅल्मन खाणे आपल्यासाठी खूप चांगले आहे कारण त्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड नावाचे काहीतरी असते. हे फॅटी ऍसिड तुम्हाला कोलन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून वाचवू शकतात. पण मासे खाण्यापूर्वी शिजवणे महत्त्वाचे आहे. कर्करोग हा एक अत्यंत वाईट आजार आहे ज्याला बरे होण्यासाठी विशेष औषधाची आवश्यकता असते. त्यामुळे जर तुम्हाला कॅन्सर असेल तर तुम्ही रावस मासा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खावा. रावस माशापासून होणारे नुकसान. 22 रावस मासे, ज्याला सॅल्मन असेही म्हणतात, ते पकडण्यासाठी रसायनांचा वापर केल्यास ते हानिकारक ठरू शकते. 23 गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण या माशांमध्ये पॉलिक्लोरिनेटेड बायफेनिल्स आणि पारासारखी रसायने असू शकतात. मुलांनीही डॉक्टरांना विचारूनच रावस मासा खावा. बऱ्याच काळापासून बर्फात ठेवलेले रावस मासे खाणे चांगले नाही कारण ते तुम्हाला आजारी पाडू शकतात. 24 कृत्रिमरित्या वाढवलेल्या रावस माशाचे सेवन करण्यापूर्वी त्यांना कोणत्याही प्रकारचे जीवाणू टाळण्यासाठी लस दिलेली नाही हे तपासा. हा मासा खाल्ल्याने तुमची शारीरिक वाढ होण्यास समस्या होऊ शकते आणि पोटाचा त्रास होऊ शकतो. 25 रावस मासे 2 प्रकारचे असतात, नद्या किंवा समुद्रात राहणारे आणि तलावांमध्ये वाढलेले. रावस मासा जगभरात खूप लोकप्रिय आहे. संशोधकांना असे आढळून आले आहे की तलावात वाढलेल्या रावस माशांमध्ये पॉलिक्लोरिनेटेड बायफेनिल डायऑक्सिड, पारा आणि कीटकनाशके असू शकतात. हा मासा खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह, पक्षाघात यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 26 दही चांगले घट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3 किंवा 4 देठ टाकावेत. त्यामुळे दही घट लागते. मिरचीच्या देठात एन्झाईम्स नावाचा घटक असतो, त्यामुळे दही घट होते. 27 डाळ मखनी बनवताना काळ्या उडीदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावी. यानंतर ती डाळ न धुता शिजवा, त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते. 28 बिर्याणी. डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते. यासाठी बिर्याणी डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या. त्यात 2/3 लवंग आणि 1 टीस्पून तूप कोळशावर टाका. त्यानंतर घट झाकून ठेवा, त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर येईल. 29 हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो, त्यामुळे या भाज्या शिजवताना 1 टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा. त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये. 30 लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले. शेंगदाणे ओव्हन मध्ये छान भाजले जातात.
एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा, त्यामुळे चांगली चव येते. 31 जर घरात एक्सपायरी झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा, त्यामुळे ते चकाकतील. 32 सफरचंद कापले की ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे ते काळे पडतात, त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा, त्यामुळे ते काळे पडणार नाही. सॅलड करताना ही टीप नक्की वापरावी. 33 जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसूणचा वापर करता येत नाही, त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्या, जेवण हॉटेल सारखे टेस्टी होईल. 34 भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते, ते पुन्हा वापरता येत नाही. अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा, त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते. 35 छोटे भटुरे करतेवेळी भटूरचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा, त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि मऊ राहतात. 36 अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो, पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा. 37 पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकावे, त्यामुळे मीठ मोकळे राहते. 38 काजू, बदाम, अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवा, त्यामुळे ते खवट होणार नाही, तसेच ते कडक राहतील. 39 ब्लड प्रेशर नियंत्रित करतात. अन्नामध्ये वापरले जाणारे मसाले आपले रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात. आहारात वापरल्या जाणाऱ्या लाल तिखटामध्ये कॅप्साइसिन असते, जे उच्च रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त आले आणि लसूण मध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात. अशा प्रकारे ते रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील उपयुक्त ठरू शकतात. 40 संक्रमणापासून संरक्षण करते. प्रत्येक घरात मसाल्यांमध्ये हळद वापरली जाते. हळद आपल्या प्रतिजैविक गुणधर्मांकरिता ओळखली जाते, जे शरीरात संसर्गापासून वाचवते. या व्यतिरिक्त हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, जो कर्करोग आणि टाईप 2 मधुमेह रोखण्यासाठी उपयुक्त आहे. हे आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास तसेच शरीराला वेदनापासून मुक्त करण्यास उपयुक्त आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.